निखिलचा पुढचा चेंडू नेक्स्ट आणि हा बॉल चेंडू हवेत असेल पाहूया. दरम्यान या चेंडूवर फील्ड केली असते परंतु हा वन बाउंड चौकार आणि या चौकाराने धावफलक पुढे जातोय. धावफलक पोचतोय 6च्या घरात. नक्कीच या ठिकाणी चौकार येतोय. टोटल आले ती 6 धावा अशीच गत झाली होती वावेगडच्या मैदानावरती आणि असा ताफा नाही तर लय मोठा ताफा होता पण अशीच शांत पण सहकार्य केलं त्यांचं सुद्धा आम्ही त्यांना धन्यवाद व्यक्त करतोय. या स्पर्धेच्या वतीनं त्यांना दिलगिरी व्यक्त करतोय. गोलंदाज तयार. समोर कट केला या चेंडूला. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पायाने अडवतोय आणि एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर कार्डवरती धाव संख्या जाऊन पोहोचते ती 7 या अंकावरती. रणजित मोकल कुठे असाल तर समालोचन कक्षाकडे यायचं आहे. रणजित मोकल. निखिल मोकल चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू विकीसाठी दरम्यान पंचानं पार करतोय. हा चेंडू खोलवर पतीचा चेंडूवर प्रहार केलाय परंतु एक धाव तर रोखू शकला नाही आणि एके धावेने धावफलक पुढे जातो. धावफलक पोचतोय 8च्या घरात. 4 शतक असतील आणि 4 शतकात किती धावा उभारल्या जातील हे पाहणं गरजेचं असेल. एक बलाढ्य संघ असेल कारण बाप्पा मोर्या हा 2 मॅच खेळलाय 2 मॅच विन आहे म्हणजे एक वर्चस्ववान संघ. पुढचा चेंडू आणि हा प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमा पार. खणखणीत षटकार षटकार आणि या षटकाराने धावफलक पोचतोय. धावफलक पोचते 14च्या घरात. मला वाटतं एक शतक संपलं. एक शतक संपले. धावसंख्या धावफलकावर 14च्या घरात. एक मुख्य गोलंदाज आणि त्याच गोलंदाजावर केलेले प्रहार आणि धावसंख्या धावफलकावर पोचते ती 14च्या घरात. बिनबाद 14 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. चला ताबडतोब शतक फेक. राजेंद्र भगत आपण समालोचन करण्यासाठी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. हे दरम्यान गोलंदाजी मार्फत गोलंदाज येतो बंटी. रणजित मोकल. रणजिती हातचा चेंडू हा खोलवर पद्धतीचा टाकलेला चेंडू. चेंडूवर प्रयत्न मोठा फटका मारण्याचा परंतु माणूस कुठेतरी फसतोय आणि या चेंडूवर एकच धाव येते. एक धावेने संघ पोहोचतोय 15च्या घरात. पाहूया पुढचा चेंडू बंटी याचा आणि या चेंडूवर हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक निखिल मोकल. निखिल याने झेल सोडली. कुठतरी खराब क्षेत्ररक्षण मानायला लागेल संघाच्या संघनायकाचं. एका मोठ्या खेळाडूचा आपण झेल सोडलाय. संघाचा संघनायक तो सुद्धा आहे प्रशांत मोकल याचा आपण झेल सोडला. कुठेतरी आता मोठी धावा या जीवनदानाचा फायदा उठवताना दिसेल. प्रशांत मोकल याने या चेंडूवर येतात 2 धावा मिसफिल्डिंग केली त्यामुळं या धावफलकावर 2 धावांनी वाढतील. धावसंख्या पोहोचते 17च्या घरात. आणि हा चेंडू ज्या पद्धतीने आलाय त्या पद्धतीने टोलावलाय. चेंडू जातोय आर पार सीमा पार षटकार. नक्कीच अतिशय सुंदरसा सामना पाहायला मिळतोय आजच्या दिवसामधला. हा शेवटचा सामना बाप्पा 11 मोरया विपक्ष कचर बाबा हा चालू असणारा सामना. अजूनपर्यंत या SPLमध्ये कुठला संघ क्वालिफाय झाला आहे या अजूनपर्यंत आपण सांगू शकत नाही. एवढी स्पर्धा चुरशीची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. उद्या शेवटचा दिवस या स्पर्धेचा असेल. अतिशय नेत्रदीपक ही स्पर्धा. सर्व गुण संपन्न ज्या ज्या गोष्टी पाहिजेत क्रिकेटसाठी त्या साजेशा सर्व गोष्टी या स्पर्धेला लाभल्यात आणि क्रीडांगण ही खूप सुंदरसा आहे. आज चेंडू होता प्रशांत मोकळने चांगला फटका मारला आहे पण झेल हातामध्ये जातोय आणि मात्र चूक केली नाही क्षेत्ररक्षकानं आणि साधा सोपा असा झेल पकडलाय आणि खेळीचा अंत झाला प्रशांत मोकळच्या.
धावसंख्या पाहतोय धावफलकावर 23. धावसंख्या आणि महत्वाचा असा फलंदाज मैदानाच्या माघारी गेला. अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. खऱ्या अर्थानं फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आपण घर बसल्या पाहत आहेत. घर बसल्या पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून कौतुक करतोय. जे प्रेक्षक या सामन्याचा मैदानाच्या बाहेर आस्वाद घेतात त्या साऱ्यांचंही मनापासून आपण स्वागत करतोय. खूप चांगली स्पर्धा क्रिकेटच्या माध्यमातून साई गावासाठी नवीन सितारे निर्माण होण्यासाठी एक चांगली संधी यावेळी पाहायला मिळतो. हा चेंडू होता गोलंदाज रणजितचा, वाईटची दाद मागत होता पंचांकडनं, पण क्वालिफाईड पंचानं ती दाद फेटाळली. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 23. धावसंख्या. अतिशय जबरदस्त हा सामना चालू असणारे बाप्पा मोरिया अर्थात आमचे मित्र सुजित मोकळ यांचा हा संघ आणि यावेळी चेंडूला भिरकावून दिला. स्ट्रेट ड्राईव्ह आणि लॉंग ऑफ मध्ये जाणारा चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. 4 धावसंख्येने संघ पोहोचते 27 वर. 4 षटकांचा हा सामना असताना 27 धावसंख्या आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. अतिशय दोन्ही संघ खूप चांगले आहेत. या स्पर्धेमध्ये साईगावमधील अनेक अनमोल हिरे क्रिकेटमध्ये जे पाहिलेत, अनेक लेजंड खेळाडू असतील, रायझिंग स्टार खेळाडू, या गावामध्ये अनेक प्रकारचे खेळाडू आपण पाहिलेत. अनेकानं आपला खेळ दाखवून आपल्या गावदेवी साई संघामध्ये निवड सार्थक ठरवताना अनेकांची कामगिरी आपण चांगली पाहिली आणि सर्व यशस्वी आयोजकानं ही घेतलेली अथक मेहनत आज खऱ्या अर्थानं अनेक भागामध्ये आपण जाताना पाहत असतो. अनेक भागामध्ये प्रीमियर लीगचं आयोजन होतं आणि त्या माध्यमातून जो खेळाडू चांगला खेळतो त्याला गावाच्या संघामध्ये स्थान देण्याचं काम होत असतोय. गोलंदाजीमध्ये झाला बदल. नवीन आला गोलंदाज विनोद पाटील. विनोद पाटील हा गोलंदाज येतोय. हा चेंडू पहिला चेंडू अतिशय चांगला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, तो प्रयत्न फसला. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित पाहतोय धावफलकावर 27. धावसंख्या सज्ज होतो विनोद. रॅटन ओव्हर द विकेटचा मारा, चांगला फटका मारलाय डीप कव्हरच्या दिशेनं, कव्हर पॉईंटच्या दिशेनं हा चेंडू मारला. 1 धावसंख्या पूर्ण 2चा प्रयत्न करतोय आणि बघता बघता 2 धावाही सहज पूर्ण 2 धावसंख्येनं संघ पोहोचते 27 वर. 29 वर. 29 धावसंख्या पाहतोय धावफलकावर. व्यावसायिक पंच या स्पर्धेला आपण पाहिलेत. हिरामण भोसले सर मॅन फ्रॉम तारा, आमचे चव्हाण सर मॅन फ्रॉम करंजा आणि चौधरी सर सिडोन. यावेळी रिव्हर्स सेटिंग करायचा प्रयत्न फलंदाजाने केला होता, तो प्रयत्न फसला. रिव्हर्सचा फटका बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी याप्रमाणे हा फटका असतो. फटका बॅटला काय आला नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली 29 वर. विनोद सज्ज होतोय. रॅटिन ओव्हर द विकेटने मारा करतोय. हा चेंडू फाईन मध्ये मारायचा चांगला फटका पाहायला मिळतोय. पाहायचं काय होतं आणि वेळ चेंडू प्रॉपर टायमिंग, ताकदीचा वापर. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतील या चेंडूवर 6 धावा. 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 35 वर. 35 धावा. सहा धावा षटकार दिलाय. फिल्डरने पण षटकार दिलाय आणि हॉलंडरने पण षटकार दिलाय. त्याच्यामुळे हा 6 धावा आल्यात. धावसंख्या होती ती 35. विनोदच्या गोलंदाजीमध्ये हा फलंदाज मयूर मोकळच्या बॅटमधनं 6 धावा आल्या. यावेळी मात्र 6 धावा आल्यानंतर एक कमबॅक कसं असावं ते दाखवून दिलं. कारण 6 धावा येण्यानंतर दांडी गुळ करणं हे खूप मोठं कठीण काम असतं, दडपण असतं. ते दडपण यावेळी जुगाडलं गोलंदाज विनोदनं आणि यावेळी विकेट मिळवून दिली. जो विकेट महाग ठरत होता त्या विकेटची मात्र तशी गरज असताना कचेर बाबा संघाच्या गोलंदाजाने ती विकेट मिळवून दिली. आणखी एक हादरा मिळालाय. विनोद या गोलंदाजानं मिळवून दिली आणि बाप्पा मोरे संघाला मिळाला आणखी एक हादरा.
नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये तो अश्विन मोकल. ॲडव्होकेट आहेत खऱ्या अर्थानं, वकील ज्यानं सनद घेतली आणि खऱ्या अर्थानं समाजाला न्याय मिळवण्याची ताकद ज्यानं आपल्या मनगटामध्ये ठेवली ते ॲडव्होकेट. हा चांगला फटका मारलाय. काऊ कॉर्नर रिझर्व चेंडू जातोय, चेंडू उचलतोय तिथपर्यंत 2 धावा जवळजवळ चित्याच्या चपल्याप्रमाणे पूर्ण केल्या. दोन्ही फलंदाजांना 2 धावसंख्येने संघ पोहोचलाय. 37 धावसंख्येवर 3 षटकं संपली. 37 धावसंख्या धावफलकावर लागले. शेवटचं 6 चेंडू असतील या पहिल्या पूर्वार्धामधील. या 6 चेंडू कशा प्रकारे सामोर जातोय बापा मोरिया संघ ते पाहायचं. धावसंख्या त्या मानानं खूप चांगले आहे, कारण आता थोडंसं वातावरणामध्ये बदल झालाय, कारण रात्र मोठी असते दिवस कमी याप्रमाणे अंधार होत चाललाय या सामन्यामध्ये. नवीन आलेले गोलंदाज चेतन मोकळ. चेतन मोकळ 6 चेंडू शेवटचे दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचे असतील. जास्त धावा या षटकामध्ये आला तर बाप्पा मोर्या संघ खऱ्या अर्थानं त्या धावांचा फायदा त्या संघाला होईल, आणि कमी धावा जर दिल्या तर कचेर बाबा संघाला त्या 6 चेंडूचा फायदा होऊ शकतो. पण काय होते ते पाहायचं येणार. 2 ते 3 मिनिटांमध्ये समजेल किती धावा निघतायत. पहिला चेंडू चेतनचा टप्पा पडला, चेंडू खाली राहिला, फलंदाजाला काही समजलं नाही, चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावरती 37. धावसंख्या शेवटचे 5 चेंडू या पहिल्या पूर्वार्धामधील. सन्मानपूर्वक हा फटका खेळल्या फलंदाजांना एकीर धावसंख्या मिळतोय. एका धावसंख्येत संघ पोहोचतोय 38 वर. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय चेतन मोकल. हा गोलंदाज कुठल्या प्रकारचा मोठे फटका अजूनही मारू दिला ना दोन्ही चेंडूमध्ये. 38 धावसंख्या धावफलकावर. पॉझिटिव्ह विचारानं ज्या वेळी तुम्ही फलंदाजी करत असतात त्या त्यावेळी तुम्हाला यश हे नक्की मिळत असतोय. आणि यावेळी मात्र काऊ कॉर्नर चेंडूला भिरकावलाय. सीमारेषा पार 4 धावा. आणि या 4 धावांनी धावफलक पोहोचतोय 42च्या घरात. उर्वरित या शतकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असणार. धावसंख्या पोहोचली ती 2 बाद 42च्या घरात. पाहूया चेतन पुढचा चेंडू. अश्विनसाठी नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आणि या चेंडूवर काय होतोय, आणि या गचाल क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. स्वतः आपला गोलंदाजाने हा चेंडू पकडला होता. स्टंपवर मारण्याचा प्रयत्न, आणि या 2 धावांनी संघ पोहोचतोय 44च्या घरात. A1 ब्रदर्स आणि आर्या 11 याने सकाळी 8:30 वाजता इथे यायचं आहे, नाहीतर तुमच्या शतक सुद्धा कमी खेळवले जातील याची नोंद घ्यायची आहे, किंवा पॅनल्टी तुम्हाला दिली जाणार. पाहूया हा चेंडू डॉट चेंडू होते, फलंदाज बाद होतोय कटच्या स्वरूपात, आणि या चेंडूवर निर्धाव चेंडू फलंदाज बाद. धावसंख्या स्थिरावलेली. चव्वेचाळीसच्या घरात. शेवटचा चेंडू आहे या पहिल्या पूर्वार्धामधील. शेवटचा चेंडू. धावसंख्या पाहतोय धावफलकावर 44. धावसंख्या चांगली झाली आतापर्यंत. शेवटचा चेंडू या पहिल्या पूर्वार्धामधील. हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, मात्र मोठा फटका मारू दिला नाही. 1 धावसंख्या आतापर्यंत 22च्या स्वरूपामध्ये पूर्ण केलेली आहे. दोन्ही खेळाडूंना अशर्तीने पहिल्या पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीत धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 45, आणि 46 धावांचं आव्हान समोर असेल ते कचेर बाबा घराणं, कचेर बाबा या टीम समोर. सेहेचाळीस धावांचं आव्हान असेल. 24 चेंडू आणि 46 धावा. आणि या चला फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत. कचेर बाबा संघाला विनंती असेल
कोणताही विलंब न करता, कारण सूर्य अस्ताला गेलेला आहे, आपल्याला 4 शतकं फेस करायचे आहेत. त्वरित आपलं फलंदाजाची घोडजोडी सलामी जोडी मैदानात रवाना करायची आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. पाहूया या आव्हान पेलवताना कचेरबाबा संघाचे कोण येतो. सलामीची घोडजोडी मैदानात रवाना होतोय. चला, कोणताही विलंब नको. चला, क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे. त्वरित 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 सलामीची जोडी मैदानात रवाना करायची आहे. चला पंच, सामना चालू करा. सलामीची घोडजोडी मैदानात रवाना झालेली आहे. ती प्रणय ठाकूर एक डावखोळ्या हाताचा फलंदाज असेल आणि राहुल मोकल छोट्या मैदानात रवाना झालाय. पाहूया, 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. जर निखिल मोकल यांनी जर झेल पकडला असता प्रशांत मोकलचा, तर कुठेतरी धावा संत गतीने झाल्या असत्या. चला, सामना त्वरित चालू करायचा आहे पंच, कोणताही विलंब नको. 24 चेंडू 46 धावा. चोवीस चेंडू आणि 46 धावांचं आव्हान कचेरीबाबा 11 संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये येतोय, ती म्हणजे राहुल आणि प्रणयच्या रूपामध्ये. सलामीला येतो, स्ट्राईकला येतो प्रणय ठाकूर गोलंदाज धावाला सुरुवात करतोय आणि हा मात्र शॉर्ट चेंडू मारण्याचा प्रयत्न होता प्रणय ठाकूर यांचा. अंपायरकडून दाद मागतोय, परंतु अंपायरचा कोणता निर्णय नाही. हा मध्ये मात्र पहिलाच चेंडू निर्धाव जातोय तो. आणि काही त्यांचा मी विनंती करते, उद्या सकाळी 8:30 वाजता पहिला चेंडू पडला पाहिजे. A1 ब्रदर्सचे मालक आशिष मोकल याला विनंती करते का, आणि आर्या 11चे मालक संदीप म्हात्रे या दोघांना विनंती करते, तुम्ही त्वरित यायचं आहे. सकाळी 8:30 वाजता पहिला चेंडू पडला जाणार, नाहीतर पॅने. प्रशांत गावड्यांचा दुसरा चेंडू ऑफ साईडला खेळून काढलेला चेंडू सीमारेषेकडे झुकतोय आणि खणखणीत चौकार मिळते तो प्रणय ठाकूर याला. प्रणय ठाकूर यासाठी सुवर्ण संधी असेल. सँडी म्हात्रे यांच्याकडून लगातार 3 चौकार किंवा लगातार 3 षटकार जर मारले तर सँडी म्हात्रे यांच्याकडून आपल्याला 500 रुपयाचं बक्षीस असेल आणि मिलन सर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. चौकार षटकार हॅट्रिकसाठी पहिला चौकार आलाय. पाहूया आता काय करतोय गोलंदाजाच्या चेंडूवर प्रहार केलाय. पुढचा चेंडू आणि हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जातोय. पंच हा चेंडू हेरतात, चेंडू स्वेर सांगतात आणि अवांतर धावेने भर पडते. धावसंख्या पोहोचते 5च्या घरात. प्रणय ठाकूरनी चौकाराच्या साह्यानं आपलं स्वतःचं खातं खोललेलं आहे आणि एकूण धावसंख्या आली ती 5. पुन्हा एकदा प्रशांत धावाला सुरुवात करतोय आणि हा मात्र थोडासा उंची घेतलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये होते. हा मात्र निर्धाव चेंडू जातोय प्रशांत गावड यांचा. धावसंख्यात कोणताही बदल नाही, धावसंख्या तेवढीच म्हणजे 5. 5 धावा धावफलकावर लागतात. खेळले जातात ते 3 चेंडू संपले असतील या शतकातील आणि 5 धावा. पाहूया पुढचा चेंडू प्रशांत गावड याचा. या दरम्यान प्रहार केला, चेंडू सीमा रेषेला पार करतोय. चेंडू जातोय आर पार, सीमा पार, षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकावर धावा लागतात. आणि षटकाराच्या साह्याने या धावफलकावर लागतात धावा 11. पाहूया हॅट्रिकसाठी संधी असेल. पुढे 2 चेंडू षटकार जर मारले तर नक्कीच 500 रुपयाचं बक्षीस असेल. मिलन सर आणि हा चेंडू आर पार सीमा पार येतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे जातोय. धावफलक पोहोचतोय 17च्या घरात. इरादे स्पष्ट केलेत. गोलंदाजावर आक्रमण. पहिला तुमचा गोलंदाज असेल त्याच्यावर आक्रमण केले जातात. हॅट्रिक ऑन हॅट्रिक फलंदाज असेल प्रणय ठाकूर याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. सँडी म्हात्रे यांच्याकडून 500 असतील.
आणि मिलन सर मोकल यांच्याकडून 500 रुपये असतील. पाहूया या सुवर्ण संधीचा लाभ उठवला जातोय की नाही. धावफलकावर धावा लागल्यात. एका षटकाच्या 5 चेंडूत 17 धावा. पाहूया शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. सुवर्ण संधी आहे प्रणय ठाकूर यांची. जर पुन्हा या चेंडूने षटकार लावला तर आपल्याला 500 रुपयाचं पारितोषिक. आणि हा मात्र लो बॉलचा चेंडूला न बघता धावायला सुरुवात करतात आणि असं तऱ्हेनं फिल्डर सुद्धा थोडेसे गोंधळून गेलेले आहेत. आणि हा मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा धावसंख्येत भर पडतोय. चेंडू लागलाय त्वरित पाणी बिणी पोचवायचं आहे. स्प्रे घेऊन जा. नो चेंडू असेल आणि फ्री हिट असेल, परंतु फलंदाजाला दुखापती झालेली आहे. पण प्रणय ठाकूर याच्याकडे पॉवर आहे. तो मैदानात त्याच्यावर दारोमदार असेल. नक्कीच तो मैदानात उभा राहील आणि हा सामना विजयी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. नो चेंडू असेल आणि या चेंडूवर कोणती धाव नाही आली, परंतु अवांतर 1 धावेने धावफलक पुढे गेलाय. धावफलक पोहतोय 18च्या घरात. शेवटचा चेंडू असेल अद्याप या षटकातील. फ्री हिट असेल, प्रणय ठाकूर साठी संधी असेल षटकार मारण्याची. धावसंख्या पोहोचते 18च्या घरात. 5 चेंडू आणि 18 धावा झालेल्या आहेत. अजून परत या षटकातला म्हणजे पहिल्या षटकातला 1 चेंडू बाकी आहे. आणि या 1 चेंडूवरती जर प्रणय ठाकूर यांनी पाठीमागच्या चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती षटकार लावलेला आहे, त्याला हॅट्रिकसाठी प्राईज आलेली 1000 रुपयाची. मिलन मोकल आणि संदीप म्हात्रे यांच्याकडून पुन्हा एकदा हॅट्रिकला चान्स आहे तो प्रणय ठाकूर याला. जर या चेंडूवरती त्यांनी जर षटकार लावला तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि संघासाठी एक सिंहाचा वाटा उभा करून दिला जाईल तो प्रणय ठाकूर यांच्याकडून. पुन्हा एकदा प्रशांत आणि प्रशांत गावण याचा पुढचा चेंडू असेल. फ्री हिट असेल या चेंडूवर. हा चेंडू सरळ तोटावलाय. चेंडूवर जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो तोपर्यंत काय होतोय हे पाहणं गरजेचं असेल. आणि या चेंडूवर कोणती धाव उभारली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होतोय. नक्कीच कुठेतरी 1 धाव घेण्याचा प्रयत्न असेल, परंतु क्षेत्ररक्षकाने चांगली केलेली फील्ड आणि त्याचाच मोबदला मिळाला आहे तो आपल्या बाप्पा मोरया संघाला. पहिला षटक संपला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती बिनबाद 18. आता उर्वरित 18 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी हवे असतील त्या 28 धावा. कुठेतरी आता मॅच जवळ येताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 18. चांगले असते 1 धावसंख्या उभारलेली आहे ती प्रणय ठाकूर यांनी. प्रणय ठाकूर स्वतः 2 षटकाराच्या आणि 1 चौकाराच्या साह्यानं 16 धावसंख्येवर खेळते आणि संघाची एकूण धावसंख्या आहे ती 18. म्हणजे 18 मध्ये 16 धावा त्या त्या प्रणय ठाकूरच्या आहेत. नक्कीच त्याच्यावर मोठी बोली लागली होती आणि त्याला सार्थ ठरताना हा फलंदाज. पाहूया राहुल साठी गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रशांत मोकल संघाचा संघनायक. आणि हा प्रहार चेंडू जाईल मापार जातोय. हा खणखणीत षटकार. राहुलच्या सुद्धा मनगटात पावर आहे. हा जुना खेळाडू आहे लक्ष्मीनारायण संघाचा. कुठेतरी आज उतरताना दिसतोय आणि सार्थ ठरताना सुद्धा दिसतोय. धावसंख्या या 6 ने वधारतोय. धावसंख्या पोहोचतोय 24च्या घरात. पाहूया प्रशांत मोकलेचा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न तोटावलाय. चेंडू मला वाटतं सीमारेषेजवळ पोहोचेल तोपर्यंत या चेंडूवर प्रशांत गावंड याने हा चेंडू पकडला आणि या चेंडूवर 1 धाव आणि एकेरी धावेने धावसंख्या पोहोचतोय 25च्या घरात. 21 धावांची अद्याप गरज असेल. उर्वरित 16 चेंडू 21 धावा. सामना सहज रित्या जिंकण्याचा प्रयत्न. प्रहार केलाय. चेंडू जातोय सीमा पार आणि या 6 धावाने कुठेतरी कचेर बाबा संघ
2 सामने पहिले हारले, परंतु त्या 2 सामन्यात हारून आम्ही खचलो नाही, आम्ही कुठेतरी बॅक फुटवा आलो नाही आणि या 2 सामन्यात नक्कीच आपलं वर्चस्व वलय दाखवताना दिसतो आहे. ऑन हॅट्रिक असेल, एक हॅट्रिक जिंकलेली आहे. नक्कीच 500 रुपयाचं इनाम होतं ते प्राप्त केलंय. नाही 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 आणि धावसंख्या पोचतोय ती 15 चेंडू 15 धावांची गरज असताना हा चेंडू येतोय निर्धाव. नक्कीच कुठेतरी आता संत गतीने खेळण्याची गरज आहे. प्रणय ठाकूर आपले इरादे स्पष्ट करून देतोय, त्याला साथ देणारा फलंदाज राहुल मोकल आपले इरादे स्पष्ट करून देतोय. आपल्या कचेरवा संघाला नक्कीच विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. हा चेंडू हवेल, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल पकडतोय की काय आणि हा फलंदाज होतोय. आपल्या वैयक्तिक 22 धावांचं योगदान दिलं. धावसंख्या पोचतोय, धावसंख्या पोचली 31 धावा धावफलकावर लागल्यात. 13 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. नक्कीच आता जवळ मॅच जवळ आणलेली आहे. हे जिंकवणं निखिल आणि राहुल याच्या खांद्यावर नक्कीच हा ओझा असेल. निखिल मोकल डावखुरा हाताचा फलंदाज, संघाचा संघनायक. 13 चेंडू 15 धावा. राहुल याने नक्कीच आपले इरादे स्पष्ट केले. 2 चेंडू खेळला असेल आणि 2 चेंडूत 7 धावांचं योगदान दिलंय. आता त्याच वलयावर आपल्याला विजयी शिक्कामोर्तब करायचं असेल तर या 2 फलंदाजांना टिकून खेळणं गरजेचं असेल. हा चेंडू चांगला उचली घेणारा फलंदाज कुठेतरी बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. आता उर्वरित 12 चेंडू 2 शतक असतील आणि जिंकण्यासाठी फक्त 15 धावांची गरज. नक्कीच 15 चेंडू 15 धावा आल्या होत्या. त्यात नंतर 3 चेंडू निर्धाव टाकण्याचा काम केलाय तो प्रशांत मोकल, आपल्या संघाचा संघनायक. जर तर ची वार्ता सोडता, परंतु हा गोलंदाज आपला वलय दाखवतोय, आपल्या संघाचा संघनायक. आता सामोरा फलंदाज स्ट्राईकवर. आणि हा चेंडू नक्कीच निर्धाव 3 चेंडू टाकले. हॅलो, चला सामना त्वरित चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. बाप्पा मोरया संघ सर्वात प्रमाणे SPLचं अतिशय भव्य दिव्य असं दैदिप्यमान आयोजन आपण पाहत असतोय. व्यावसायिक स्वरूपाने ही स्पर्धा खेळवली जात असतोय. आज 2021 या पर्वामध्ये ज्या व्यावसायिक पंचानं येऊन आमच्या या स्पर्धेला शोभा वाढवली आणि काटेकोरपणानं निस्वार्थीपणानं ज्यानं पंचांचं काम पाहिलंय, रायगड असोसिएशनचे विद्यमान सदस्य सन्माननीय हिरामन भोसले सर, मॅन फ्रॉम तारा, यानं 2 दिवस येऊन पंचांचं काम केल्याबद्दल त्यांचं आदरातिथ्य करणं हे आमचं कर्तव्य आहे. मी सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक बिलनजी मोकल साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय हिरामन भोसले सरांचं आपण स्वागत करायचं आहे. सामना ही अटीतटीचा होताना दिसतोय. अतिशय चांगला सामना. आजच्या दिवसामधली स्पर्धा खूप चांगले सामने रंगतदार पाहायला मिळाले. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. आमच्यासोबत अनेक समालोचक जोडले गेले. तत्पूर्वी आलाय उत्तुंग फडका, पण सुजित मोकल मात्र यावेळी चूक करत नाही आणि मात्र अतिशय मोक्याच्या क्षणी हा झेल पकडतोय आणि खेळ संपवतोय यावेळी फलंदाजाचा. तत्पूर्वी निखिला फलंदाज मैदानाच्या माघारी जातोय. डावखुऱ्याचा फलंदाज फटका चांगला होता, वाऱ्याची साथ नव्हती आणि हा चेंडू सीमारेषा पार झाला असता, पण तसं काही झालं नाही. तत्पूर्वी आपण स्वागत समारंभाकडे वळतोय. सन्माननीय हिरामन भोसले सर, मॅन फ्रॉम तारा, यानं 2 दिवस येऊन आमच्या या स्पर्धेला पंचांचं काम पाहिलंय आणि अतिशय चांगलं काम त्यानं केलं. कारण पंचांचं काम हे जोखमीचं असतं, काटेकोरपणाचं असतंय. कारण एखादी चूक जरी घडली तरी सामन्याचं चित्र हे वेगळं होतं. त्याप्रमाणे आज हिरामन भोसले सरांना खूप चांगलं पंचांचं काम पाहिल्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतोय. कारण तारागाव म्हटलं तर आमचे गुरुवर्य रोशन पाटील सर, मॅन फ्रॉम तारा, आणि सुदर्शन पाटील तारा यांचा आम्ही नाम उल्लेख नेहमी करत असतोय. पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक प्रमोद मोकळ यांच्याकडे वळूया आपण. कुठेतरी आता रोमांच येतो. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट संपादित केलं जातंय. मयूर या गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करणं गरजेचं असेल.
पुढचा चेंडू समोर फलंदाज बंटी बंटीने हा चेंडू टोलावलाय चेंडू जातोय आर पार सीमा पार जातोय षटकार. मी प्रेक्षकांना विनंती असेल जे कोणी आता हेवन ब्रदर्स नाही आपला कचेर बाबा संघ जो आपण बसलेला आहे तिथे खुर्च्या आहेत तिथून ज्या खुर्च्या आहेत त्या समालोचन कक्षाकडे घेऊन यायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आता राहिल्या त्या हा रणजित धावसंख्या पोचते ती तर पुन्हा एकदा सत्कार सोहळा आम्ही करतोय. आदरणीय हिरामण भोसले सर तारागावचे हे व्यक्तिमत्व पंचांच्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक पंच म्हणून ज्यानं काम पाहिलं रायगड असोसिएशनचे विद्यमान सदस्य आहेत आणि खऱ्या अर्थानं अनेक भागामध्ये जाऊन अतिशय चांगल्या प्रमाणात पंचांचं काम ज्यानं निस्वार्थीपणानं केलं आहे ते हिरामण भोसले सरांचं स्वागत यावेळी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय मिलनजी मोकर साहेबांच्या पवित्र शुभाहस्ते केलं जातोय. हार्दिक आभार साहेब. असंच प्रेम राहू दे आमच्या साई प्रीमियर लीग साठी. आणि पुन्हा एकदा वळूया आणि हा एक येतोय खणखणीत दणदणीत षटकार. नक्कीच बंटी आपल्या प्रॅक्टिसचा पुरेपूर फायदा SPL च्या आधी प्रॅक्टिसला लागला महिनाभर आधी प्रॅक्टिसला लागला त्याचं हे फल आहे. गेल्या मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच गोलंदाजीच्या जोरावर सामनावीरचं किताब मिळवलं होतं. आता काय करतोय हे पाहणं गरजेचं आहे. फलंदाजी पण त्याच तोडीची आहे. हा फलंदाज बंटी 9 चेंडू आणि 3 धावा सहजरित्या सामना वळवलाय. नक्कीच गोलंदाजाला एक धडकी बनवणारा फलंदाज आमने सामने आपल्या संघाचे एकमेक प्लेयर समोर येतोय. चेंडू जवळ जवळ सीमा रेषेजवळ येतोय तोपर्यंत संघाचे मॅनेजर असतील आपले सुजित दादा त्याने हा चेंडू गॅदर केला. तोपर्यंत या चेंडूवर येतो एक धाव आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त पाहिजे असतील त्या 2 धावा. आणि ज्या फलंदाजाने नक्कीच पहिल्या चेंडू खेळला होता आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता असाच राहुल दोन्ही बंधुराज मैदानावर या षटकातील 2 चेंडू असतील 2 धावांची गरज. पाहूया सर्व क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण सजवताना मयूर दिसतोय. पाहूया क्षेत्ररक्षण जवळ गेलोय पण बंटी आणि राहुल या असे 2 खेळाडू आहेत. त्यांच्या बॅटच्या पट्ट्यात जर चेंडू आला तर तो आर पार असेल हा नक्कीच विश्वास गोलंदाजाला आहे. आज गोलंदाज मयूर लक्ष्मीनारायण संघाचे हे 3 खेळाडू आमने सामने खेळताना दिसतात. पाहूया मॅच चा हा चेंडू निर्णायक होता काय नव्हता हे पाहणं गरजेचं असेल. आणि या चेंडूवर येतो 1 आणि एकच धाव. 1 चेंडू असेल लवकरात लवकर फिनिश करण्याचा प्रयत्न असेल. या चेंडूवर पाहिजे असेल 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. नक्कीच बंटी आणि जर पहिलं योगदान दिलं असेल तर ते योगदान दिलं प्रणय ठाकूर याने योगदान चांगलं दिलं आणि त्याच जोरावर हा संघ हा सामना 3 षटकात संपवेल का हे पाहणं गरजेचं असेल. आणि हा चेंडू जातोय बघता बघता फलंदाज मला वाटतं बाद झालाय रन आउटच्या स्वरूपात. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 1 धावेची गरज. कुठेतरी रोमांच आणला या सामन्यामध्ये. 2 सामने लगातार जिंकलेला संघ तो म्हणजे बाप्पा मोरया संघ आणि आता हा सामना पराजयाच्या छायेत असेल. नक्कीच कोण जिंकतोय कोण हारतोय या पुढच्या षटकात समजेल. आणि या 6 चेंडूत 1 धावेची गरज असताना पाहूया गोलंदाज कोण येतो पाहणे गरजेचं असेल. धावसंख्या धावफलकावर लागते 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चेतन 45 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू आणि 1 धावेची गरज असेल. 46 चा टार्गेट होता तर सहजरित्या पूर्ण करताना हा संघ पाहायला मिळतोय. शेवटचं शतक फेकण्यासाठी गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्फत अश्विन ॲडव्होकेट अश्विन मोकाल. सर्व पॅकर्स आपल्या रन रेट पाहण्यासाठी यायचं आहे आणि सकाळचा सामना असेल. पहिला उद्याचा सामना असेल A1 ब्रदर्स संघाचा आणि आर्या 11 संघाचा. 8:30 वाजता हा चेंडू पडला पाहिजे.
हा चेंडू हवेत आणि फलंदाज बाद होतोय. आता कुठेतरी वैभव आपला संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. त्या खुशीत जाऊ नको, परंतु तिथून ज्या चेअर असतील, खुर्च्या असतील, त्या समालोचन कक्षाकडे जमा करायच्या आहेत. तिथूनच घेऊन यायचं आहे. पाहूया विनोद पाटील आणि हा चेंडू टोलावलाय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. सामना जिंकतोय कचेर बाबा 11. नक्कीच विजयी तसेच पराजित संघाचं हार्दिक हार्दिक आभार. आणि गेल्या मॅचचा सामनावीर असेल, सामनावीरचा किताब असेल. 18 धावा काढल्या होत्या. प्रतीक मोकल याने 18 धावा काढल्या होत्या आणि एक मेडन ओव्हर टाकली होती. त्याला पहिल्या मॅचचा किताब दिला जातोय. किताब देतील राजेंद्र भगत, समालोचक